माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमान मान्यवर आणि रसिक हो, मी प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांची मुलगी सौ कृष्णा मेंडोंचा. माझा आपल्याला नमस्कार. माझे वडील प्राध्यापक रमेश कोटस्थाने शारीरिक अस्वास्थ्यामुळे आज पुण्याहून या समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, पण त्यांच्या वतीने मी आज इथे उपस्थित आहे. वंदना प्रकाशन मुंबई या संस्थेच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या आशीर्वाद पुरस्कार निवड समितीचे माझे वडील प्राध्यापक रमेश कोटस्थाने अध्यक्ष आहेत. त्यांच्या भाषणाची सर मला येणार नाही, तरीही मी त्यांचे भाषण वाचून दाखवित आहे. कालावधी आठवत नाही, पण बहुधा 80 नंतर. त्या दरम्यान डॉक्टर सुनील सावंत हे माझे पोद्दार महाविद्यालयातील विद्यार्थी. आमच्या दोघांची वर्गात कधीच भेट झाली नाही, पण त्यामुळेच संबंध सलोख्याचे राहिले. पण वाङ्मय विषय शिकवण्याच्या दैनंदिन स्वगत समारंभ व्यतिरिक्त माझ्याकडे मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्षपद होते आणि तिथे मला सुनीलने उजवा हात दिला. त्याच्या व नंतर माधवी विनोदच्या कारकिर्दीत मंडळ नवचैतन्य लाभले. नंतर बरीच वर्षे गेली. शेकडो विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले, म्हणजे सुरक्षित निसटून गेले. सुनीलने ओळख ठेवली, क्वचित आदरही दाखवला आणि एके वर्षी बहुधा 1997 मला त्याचा आशीर्वाद पुरस्कार समितीचे अध्यक्षपदी बसवले. शैक्षणिक साहित्यिक पुनर्वसन म्हणतात ते हेच असावे. स्पर्धा असेल त्या प्रत्येक वर्षी मी ढीगभर पुस्तके वाचून काढली. मी जुन्या पिढीतला लेखक असल्याने पैसा, प्रसिद्धी अथवा बाह्य प्रलोभनासाठी प्रयोजनासाठी साहित्याशी प्रतारणा करणे मी प्रयत्न केला असता तरी शक्य नव्हते. मला प्रांजळपणाने वाटते की लेखक, वाचक, परीक्षक, समीक्षक, समुपदेशक या भूमिकांमध्ये मला माझे सत्व आणि स्वत्व सापडले. म्हणूनच तर मी सात्विक सव्यसाची सकारात्मक लेखक आहे असे रसिक वाचक माझे लिहिलेले न वाचताच म्हणतात. यंदा शेकड्यांनी आलेले छापील मराठी, ई-बुक मराठी व छापील इंग्रजी पुस्तकांमधून 70 पुस्तके निवडणे अतिशय जोखमीचे काम होते, जिकिरीचे काम होते. उत्तम असूनही काही पुस्तके संख्या मर्यादेमुळे वगळली जाणारच. काही साहित्यिकांनी एकाहून अधिक पुस्तके पाठवली आहेत. एका लेखिकेची 2 नावाने पुस्तके आहेत. मात्र सर्व पुस्तकांचा विचार करूनच निवड केली आहे. एक साहित्यिक एक पुरस्कार हे धोरण ठेवले आहे. साहित्यिक गुणवत्तेशी तडजोड न करता शक्यतोवर विविध साहित्य प्रकारांना पुरस्कार मिळतील याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे स्पर्धा संतुलित व सर्व समावेशक झाली आहे. ज्येष्ठ साहित्यिकांचा सहभाग ही केवळ या स्पर्धेतील सकारात्मक आनंददायक बाब. स्पर्धेत सामील झालेल्या सर्वच अक्षरयात्रीचे मनपूर्वक अभिनंदन. ज्यांना पारितोषिक मिळाली त्यांचेही आणि ज्यांनी उदार अंतःकरणाने मिळवू दिली त्यांचेही, कारण त्यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली आहे. प्रकृतीमुळे समक्ष उपस्थित राहता येत नाही याबद्दल क्षमस्व आणि तिच्याच आदेशानुसार सुनीलला एक नम्र पण निग्रहाची विनंती. सुनील, तृप्त मनाने मी अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. आशीर्वाद उपक्रमाची रौप्य महोत्सवाकडून सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल होऊ दे
आणि मला निदान जमेल तितके वर्षे साक्षी राहू दे. सर्व उपस्थितांना माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी व शुभेच्छा द्याव्यात, तेच माझे पारितोषिक. मी प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आशीर्वाद पुरस्कारासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध साहित्यकार माननीय प्राध्यापक डॉक्टर बिरेंद्र सिंह यांना मी विनंती करते की कृपया आपण उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी हिंदी पुस्तकांना दिल्या जाणाऱ्या आशीर्वाद पुरस्कारावर आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज के समारोह के अध्यक्ष डॉक्टर मुणगेकर जी, प्रमुख अतिथि डॉक्टर रविंद्र सोहणे जी, आज के जो प्रमुख वक्ता हैं डॉक्टर सुनील सावंत जी, श्री राजीव लोखंडे जी, कृष्णा जी, सुनील सामंत जी, और इस कार्यक्रम का इतनी बढ़िया से संचालन करने वाली सुश्री पूजा जी, साथ ही इस समारोह में आए हुए सभी साहित्यकार, लेखक, अनुवादक, उनके साथ जो भी साथी आए उन सबका मैं हार्दिक स्वागत करता हूं. इस बार जब हिंदी साहित्य को पुरस्कार देने के लिए डॉक्टर सावंत जी ने मुझे कहा कि सर इस बार हम लोग चाहते हैं कि अच्छी तरह से हम लोग करें, तो हम लोगों ने इस पे काफ़ी काम करना शुरू किया. मैं शेरों के शहीद भगत सिंह की जानिब एक शेर है कि इस तरह वाकिफ़ है मेरी लेखनी मेरे जज्बातों से, इस तरह वाकिफ़ है मेरी लेखनी मेरे जज्बातों से, इश्क लिखना चाहता हूँ तो इनकलाब लिखा जाता है. ये मेरी समझ है, मुझे ऐसा लगता है कि हर एक साहित्यकार, हर एक लेखक में एक आग धधकती है, जलती नहीं, वो धधकती है, सुलगती है और उस साहित्यकार को चैन से नहीं रहने देती. यही जो सुलगन है साहित्य के सृजन के लिए खाद पानी का कार्य करती है. क्योंकि हर साहित्यकार का परिवेश, उसका सामाजिक रहन सहन अलग होता है. इसी तरह से हम देखते हैं अगर कोई क्रांति की पटकथा लिखता है तो कोई मानव मूल्यों के प्रतिमान तय करता है, कोई मोहब्बत के सपने देखता है तो कोई दर्द के गीत गाता है, कोई प्रगति की गाथा लिखता है, कोई संस्कृत के पुनरुत्थान में लगा हुआ है. जिसकी जैसी सुलगन होती है वैसे उसका साहित्य होता है. इस तरह से हम देख अलग अलग प्रकार के अलग अलग तरह के साहित्य हमारे बीच में हैं और हम उसको पढ़ करके बहुत सारे ज्ञान अर्जित करते हैं. साहित्य और समाज का संबंध बहुत गहरा है, एक दूसरे के बिना दोनों रह नहीं सकते. समाज यदि आत्मा है तो साहित्य उसका शरीर. बिना साहित्य के समाज का स्पष्ट प्रतिबिंब नहीं प्राप्त किया जा सकता. अतः साहित्य और समाज परस्पर आश्रित हैं और एक दूसरे के पूरक भी. समाज से अलग रहकर साहित्यकार कुछ भी नहीं है, जो कुछ भी उसको समाज से मिलता है अपने लेखन में उसको लिखता है. मैं बता रहा हूँ जितनी भी किताबें हमारे सामने आई हिंदी की, जब उसके थ्रू हम गए हैं, तरह तरह की चीज़ें हमको लोगों के अनुभव, उनके रहन से जिस तरह की चीज़ें वो देखने को मिली हैं, हर चीज़, सबके विचार सबके अलग अलग हैं. हमारे गुरुओं ने हमको बताया था कि साहित्य समाज का दर्पण है. समाज में जो कुछ भी होता है साहित्य में वो दिखता है हमको. जो घटनाएं घटित होती हैं साहित्यकार अपने साहित्य में उसको लिखता है. लेकिन मेरा ये भी मानना है कि साहित्य समाज का पथ प्रदर्शक भी है. अगर हम किसी चौराहे पे जाके किंकर्तव्य विमूढ़ हो जाते हैं तो साहित्य हमें रास्ता दिखाता है कि हमको किस रास्ते से निकलना है वहाँ से. इस मामले में साहित्य दीपक भी है.
अच्छे साहित्य की यही पहचान है कि हमें वो अच्छा रास्ता दिखाए। अच्छे साहित्य से अच्छे समाज का निर्माण होता है और अच्छे समाज से अच्छे राष्ट्र का। युग चाहे कोई भी हो, एक अच्छे साहित्य और साहित्यकार की जरूरत हमेशा बनी रहती है, और इसीलिए समाज के उत्थान और पतन के कारण में साहित्य का बहुत बड़ा स्थान होता है। सवाल उठता है कि साहित्य और समाज के इस जुगलबंदी में साहित्यकार कहाँ खड़ा है? क्या समाज अपने साहित्यकार को उस स्थान या वो सम्मान देता है जिसका कि वो हकदार है? सारे यहाँ करीब करीब सभी लेखक हैं, सभी कवि हैं, साहित्यकार हैं। आप खुद सोचिए कि जो सम्मान मिलना चाहिए एक साहित्यकार को, समाज जो देता है। हमारे साहित्य से समाज में क्रांति आती है, विकास होता है, बहुत सारे कुछ होते हैं, लेकिन साहित्यकार का क्या, उसका कहाँ जगह है? हम ये भी देखते हैं कि समाज तो समाज एक स्थापित और प्रतिष्ठित लेखक, एक नवोदित या नए लेखक के साहित्य को स्वीकृति देता है क्या? कितना कष्ट होता है, कितनी मुश्किल आती जब एक नया साहित्यकार अपनी रचना को लेके वो दर दर भटकता है उसके प्रकाशन के लिए। कोई साहित्यकार उसकी मदद करता है क्या प्रकाशन के लिए? प्रकाशक के उससे पैसे मांगता है, बिना पैसे का आपका प्रकाशन नहीं होगा। एक कुछ सवाल मैं आपके सामने छोड़े जा रहा हूं, आप इसको देखिए। पिछले दिनों एक पोस्ट पढ़ रहा था, आज के समय के बहुत ही प्रतिष्ठित स्थापित लेखक हैं, उन्होंने नए लेखकों के लिए कुछ प्रतिमान तय किए। एक प्रतिमान उन्होंने लिखा था कि नए लेखकों का जब वो जाते हैं किसी अच्छे स्थापित लेखक के पास, तभी तक वो सम्मान करता जब तक कि नया लेखक घटिया लिख रहा होता है। एक अच्छा लेखक, एक घटिया लेखक अगर है, एक नया कोई बच्चा लिख रहा, नया नवोदित लेखक लिख रहा है, जब तक उससे खराब लिख रहा है तब तक उसको लिए वो गाइड करेगा, सब कुछ करेगा। लेकिन जैसे ही उससे अच्छा लिखना शुरू किया, उसको दुलत्ती मार के भगा देता है। ये एक बहुत ही स्थापित लेखक का अपना अनुभव मैं बता रहा हूं। इसलिए मैं कह रहा हूं कि साहित्यकार की जगह कहां है? साहित्य समाज हमें क्या, कहां हमको कौन सी जगह देता खड़े होने के लिए? आप किसी एक ब्यूरोक्रेट के पास चले जाइए या किसी एक बहुत बड़ी उद्योगपति के पास चले जाइए, उससे कहिए कि मैं साहित्यकार हूं, उसकी नजरें हमारी क्या औकात, क्या इज्जत बचती है? तो समाज का ही दायित्व तो है कि अपने साहित्यकार का भी सम्मान करे। जब ये मेरा कुछ अनुभव इस डॉक्टर सुनील सावंत की मैं अनुमति से कहना चाहूँगा कि जब ये इस पुरस्कारों पे हमने काम करना शुरू किया तो बहुत सारे फ़ोन आने शुरू हुए। कुछ अच्छे और प्रतिष्ठित जो लेखक साहित्यकार थे उन्होंने बहुत हमारी तारीफ की, नहीं बहुत बढ़िया काम कर रहे हैं आप, लेखकों का सम्मान होना चाहिए, उनके लेखन का सम्मान होना चाहिए। मुझे भी बहुत अच्छा लगा, चलो अच्छा काम कर रहे हैं हम लोग। मैंने उनसे अनुरोध किया कि साहब ऐसा है कि अपनी पुस्तकें भेजिए, अपने लोग जो आपके आसपास के लोग, आपके पहचान के लोग, उनकी भी पुस्तकें भिजवाइए आप। कुछ दिनों के बाद उनका फ़ोन आया कि आपकी पुरस्कार राशि कितनी है, आप जो पुरस्कार दे रहे हैं आशीर्वाद में राशि कितनी दे रहे हैं, रकम कितनी है, रुपया कितना है? मैंने उनसे कहा साहब ऐसा है कि हम लोग साहित्य का व्यापार नहीं कर रहे हैं, हम साहित्य का सम्मान कर रहे हैं और साहित्यकार का सम्मान कर रहे हैं। हम व्यापार कर रहे तो कुछ और कर लिए होते। उसके बाद उन्होंने फ़ोन नहीं किया। जब मैं फ़ोन करना शुरू करिए तो उन्होंने मुझे ब्लॉक कर दिया। एक और अनुभव देखिए, कुछ ऐसे साहित्यकार हमारे पास आए जिनको पुरस्कार चाहिए, उसके लिए उचित खर्च देने के लिए तैयार हैं। आप हमसे खर्च ले लिए, हमको पुरस्कार दे दीजिए। मैं डॉक्टर सावंत के साथ बैठा, बोला यार क्या कर रहे हैं हम लोग, यार ये लगता है कुछ गलत जगह आ गए हैं। तो बोले साहब ऐसा है, हम लोग अपना काम करेंगे, लोगों को जो कहना है कहने दीजिए, करना है करने दीजिए।
तो ये स्थितियां साहित्यकार की हैं। वसीम बरेलवी के एक शेर है कि मुझको चलने दो अकेला, है अभी बाकी सफ़र। मुझको चलने दो अकेला, है अभी बाकी सफ़र। रास्ता रोका गया तो काफिला बन जाऊंगा। धन्यवाद, थैंक यू, शुक्रिया। मी याच्यानंतर आमंत्रित करते आहे प्रमुख पाहुणे साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे सर आपलं मनोगत व्यक्त करतील। शोभणे सर। वंदना प्रकाशन मुंबई आयोजित या पुरस्कार समारंभाचे अध्यक्ष आणि आमचे सगळ्यांचे आवडते अर्थतज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, ज्यांचं अतिशय सुंदर भाषण झालं ते डॉक्टर सुनील सावंत, बिरेंद्र प्रताप सिंहजी, त्यानंतर रमेश कोटस्थाने यांच्या कन्या, त्यांनी आपल्या वडिलांचं भाषण या ठिकाणी व्यक्त केलं। व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री सुनीळ सामंत, छान आहे, म्हणजे सुनील आणि सुनीळ छान कॉम्बिनेशन आहे। ह्या सगळ्यांच्या पाठीमागे एक ऊर्जा म्हणून उभे असलेले डॉक्टर सुनील सावंत आणि सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या पूजा मॅडम ना, हां पूजा काळे, आणि आपण सगळे वाङ्मयप्रेम बंधू आणि भगिनींनो, श्रीखंडे साहेबांचं भाषण आपण ऐकलेलंच आहे आणि त्या भाषणाने मी अतिशय प्रभावित झालो आहे। 10 वर्षांचे हे पुरस्कार या ठिकाणी दिले जाणार आहे। तर मला एक कल्पना सुचली, 7व्या वेतन आयोगाचे 10 वर्षाचे ॲरियर्स कसे मिळतात आणि ते ॲरियर्स मिळाल्यानंतर जो आनंद बिचाऱ्या नोकरदार माणसाला होतो तसा आनंद आहे। आणि मी मुणगेकर सरांच्या बाजूला बसलो असल्यामुळं मला अशीच प्रतिमा सुचेल ना, समोर रारावीकर साहेब आहेत, रिझर्व्ह बँकेचे सल्लागार, तर हा एक असा आनंद आहे। म्हणजे हा जो लाभ आहे, धनलाभ म्हणता येणार नाही, पण हा जो सन्मान लाभ आहे, हा सन्मान लाभ अतिशय महत्त्वाचा आहे। आणि मला जेव्हा सुनील सावंतांनी फोन केला आणि सांगितलं की तुम्हाला यायचं आहे, मित्रांनो, मी सर्वप्रथम असं सांगेन की मला या माणसाचा आवाज अतिशय सज्जन वाटला। आवाजावरून माणसं कळतात कोण बेरकी आहे, कोण सज्जन आहे। म्हणजे हे आता इतके वर्ष आपण बोलतो एकमेकांशी, आपल्याला कळायला लागतं की नाही। तर सज्जन, अत्यंत प्रांजळ आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा हा माणूस आहे हे मला जाणवलं आणि मी त्याला सांगितलं की मी अवश्य येतो। मला थोडा उशीर झाला, उशीर याच्याकरता झाला की मी एका कार्यक्रमाला तिकडे आपल्या इथे गेलो होतो, कुठे आपल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघरला, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो। खरं म्हणजे ही सगळी माणसं जी यांची नावं आपण कित्येक वर्षांपासून ऐकतो आहोत, मुणगेकर सरांचं नाव मी कित्येक वर्षापासून ऐकतो आहे, ते म्हणाले की तुमचे नाव मी कितीतरी वर्षांपासून ऐकतो आहोत। अशा साधारणतः या क्षेत्रामधली माणसं आणि एकमेकांचं आपण ऐकत असतो, वाचत असतो, कधीतरी भेट होते, कधीतरी भेट होत नाही, पण नाव आपल्याला माहीत आहे। जे डॉक्टर प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांची माझी कधी भेट झाली, पण त्यांच्या साहित्याचं मी वाचन आधी केलेलं आहे। आणि त्यांचं जे नाटक होतं घरात हसरे तारे, ते भावगीतच आहे ना, घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे, त्याच्यावरून त्यांनी त्या नाटकाचं ते शीर्षक घेतलेलं असावं। आणि मला असं जाणवलं, माझ्या बाजूला त्यांची कन्या कृष्णा आहे, त्यांनी तिच्याकडे पाहूनच त्यावेळेला नाटक लिहिलं असावं। छान गुटगुटी छोटीशी कन्या, कशाला ते बाहेर पाहतील नाही का। तर हे खरं वाटतं की नाही, खरंच आहे। आणि हे असं म्हणजे काय होतं की आपण अवतीभोवती पाहतो आणि त्यातून आपण काहीतरी एक घेतो, घरातही पाहतो। एखाद्या लेखकाने एखादं स्त्री पात्र जर कजाग रंगावर असेल, नक्की समजायचं त्याच्या घरी तसंच आहे।
बबन प्रभूंची नाटकं फार सुंदर होती. बबन प्रभूंच्या दोन्ही नाटकामध्ये साधारणतः झोपी गेलेला जागा झाला आणि दिनूच्या सासूबाई राधाबाई दोन्ही नाटकांमधल्या सासवा कजाग आहेत. म्हणजे बबन प्रभूच्या नशिबी असं काही आलं की काय. आता त्यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या नीलमताई, त्याही मला वाटतं आता गेल्यात ना. हां, तर हे जे सगळं असं जर छान असं एक सुयोग, एक चांगला योग इथे जुळून आलेला आहे आणि आमचे विदर्भातले काही पुरस्कारार्थीसुद्धा इथे आलेले आहेत. सर्वप्रथम हा जो कालखंड आहे, मी विचारलं त्यांना, काल माझी आणि सावंतांची भेट झाली तर त्यांना विचारलं तर म्हटलं एकदम 10 वर्षाचे कसे काय. ते म्हणाले की 10 वर्ष मी इतरत्र काय म्हणता येईल की त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं बदलून गेलो होतो आणि त्यामुळं मला असं काही करता आलं नाही. दुसरा कोणी राहिला असता तर जाऊ देत ना 10 वर्ष, पुन्हा आता 11 वर्षापासून सुरुवात करूया. अनेक पुरस्कार कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचं निमित्त सांगून बंद पडलेले आहेत, अनेक महत्त्वाचे मोठे मोठे पुरस्कार. पण सुनील सावंतांनी असं केलं नाही. ते म्हणे की नाही, आपण निष्ठेने करूया. आणि साधारणतः 22-23 मधली मराठी पुस्तकांची संख्या ही 15-15 आहे. आणि दुसरं आणि कसं की माझा एक अनुभव असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये जे आपल्याला एक एकाकीपण आलं होतं आपल्या वाट्याला, त्यातून आपण व्यक्त होत होतो. आणि व्यक्त होणं कागदावरचं होतं, लॅपटॉपवरचं होतं, कॉम्प्युटरवरचं होतं. आणि यातून जी काही पुस्तकं आली ती या 2-3 वर्षातली काही महत्त्वाची पुस्तकंसुद्धा आहेत. यावेळेला म्हणजे या ठिकाणी या व्यासपीठावरून राजू श्रीखंड यांनी जे विचार मांडले ते अतिशय मौलिक विचार होते. म्हणजे राजसत्ता आणि साहित्य विश्व, राजसत्ता आणि साहित्य विश्वाचं नातं हे नेहमीच अहिनकुलांचं नातं राहिलेलं आहे. ते नातं मैत्रीचं फारसं राहिलं नाही. आणि ज्या लेखकांचं सत्तेशी किंवा राजसत्तेशी मैत्रीचं नातं निर्माण होतं त्या लेखकाच्या लेखन प्रकृतीविषयी शंका घ्यायला आपल्याला वाव असतो. म्हणजे हे खरं आहे. म्हणजे त्यांनी जो अनुभव सांगितला आणि पाश्चात्यांमध्ये तर हे फार तीव्रपणे आहे. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा झाली तेव्हा रुसो, रुझवेल्ट या लोकांनी ती घडून आणली. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तरी आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीकडून मिळालेली आहे. तर हे आपल्या भारतामध्ये कमी प्रमाणात होतं, कारण की आपला भारत देश हा बहुभाषिक देश आहे. तरी काही प्रमाणामध्ये या क्रांतिकारी घटना घडतात. मी एक प्राचीन साहित्यातली एक गोष्ट म्हणजे घटना तुम्हाला सांगू इच्छितो या निमित्तानं की त्यावेळेलासुद्धा हा जो संघर्षाचा जो एक काळ होता किंवा संघर्षाची जी प्रकृती होती, जी राजसत्ता आणि साहित्य विश्वातली होती ती प्रखर होती. आणि त्याचं उदाहरण म्हणजे कवी नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर. नरेंद्राने जेव्हा रुक्मिणी स्वयंवर लिहिलं आणि त्यावेळेला नरेंद्र हे राजकवी होते यादव राजाच्या राजदरबारामध्ये. आणि ते काव्य, ते खंडकाव्य म्हणा किंवा ते प्रसंग काव्य असं म्हणूया आपण, ते तिथे त्यांनी वाचलं. आणि ते वाचल्यानंतर राजा रामदेवराय हा प्रभावित झाला. आणि हे कदाचित म्हणजे काही राजे हे लेखकाचा राग वगैरे करतात कारण की त्यांना साहित्यातलं कळतं म्हणून राग करतात. ज्यांना कळतच नाही तर कशाला जातील तिकडे त्या वाटेने. तर त्यांना कळलं की नाही हे साहित्य खरंच अतिशय प्रतिभासंपन्न लेखन आहे. आणि त्यांनी रात्रीतून त्यांना रात्र झाल्याबरोबर त्यांच्याकडे एक निरोप पाठवला आपल्या दूताकरवी आणि सांगितलं की हे काव्य मला दे, माझ्या नावानं ते कर, त्या मोबदल्यात मी तुला जेवढे हवे असेल तेवढ्या सोन्याच्या मोहरा देतो. माझ्यासारखा कवी असता तर पटकन मोहरा घेतल्या असत्या, पण तो म्हणाला की नाही. त्यांनी निरोप पाठवला, नाना राजे हो ऐसे ऐसे आमच्या कविकुळाशी कलंक लागैल. हे तेव्हापासूनचं म्हणजे किंवा मधल्या काळामध्ये आणि ते घडल्यानंतर संबंध महानुभाव साहित्य हे सांकेतिक लिपीत गेलं होतं. हा मराठी साहित्याचा जो इतिहास आहे म्हणजे मराठी साहित्याला जो एक महानुभावी साहित्याचा जो एक मोठा असा जो एक कार्य काय म्हणता येईल की त्याचं एक संचित मिळालं आहे. हे संचित फार मोठं आहे आणि ते संचित दडपून ठेवावं लागलं कारण की या अत्यंत महत्त्वाच्या साहित्यावर गदा येण्याची शक्यता तेव्हा होती. हे
पुन्हा एकदा मराठीत घडलं. आणीबाणीच्या काळामध्ये, आणीबाणीचा काळ सुरू असतानाच 2 मराठी पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार दिला आणि दिल्यानंतर तो नाकारला गेला. त्यातली एक अरुण साधूची सिंहासन कादंबरी होती आणि दुसरी विनय हर्डीकरांचं जनांचा प्रवाह चाललेला हे पुस्तक होतं. आणि साहित्य विश्वाविषयी अतिशय कळवळा असणाऱ्या किंवा साहित्य विश्वाविषयी आम्हाला अतिशय कळवळ आहे असं म्हणणाऱ्या अनेक राजकीय दिग्गजांनी त्या कृतीचं म्हणजे पुरस्कार नाकारण्याचं समर्थन केलं. याविरुद्ध साहित्यिक उठून उभे राहिले. ते म्हणजे की नाही, हे असं बरोबर नाही. पण आणीबाणीचं एक निमित्त समोर ठेवून हे नाकारलं. मागच्या वर्षीसुद्धा हा प्रकार घडला. हे सगळं जे घडतं मराठीमध्ये, जे तुम्ही इंग्रजीचे अतिशय सुंदर उदाहरणं दिले, काही मलाही देता येतील. हिंदीमध्ये अतिशय सुंदर अशी काही भारतीय भाषेतली काही उदाहरणं आहेत ती आपल्याला सांगता येतील. पण यासंबंधी याच्यामध्ये मी जेव्हा पाहतो की लेखकाची कलाकृती वाचल्यानंतर समाज किंवा माणसं का पेटून उठत नाहीत, का ती अस्वस्थ होत नाहीत. बलुताला आपण अस्वस्थ झालो, गोलपीठाला आपण अस्वस्थ झालो. दलित साहित्यानं तर हे ढवळून काढलं होतं संबंध समाज. आज वाईट लेखन होतं का? नाही, लेखन अतिशय चांगलं होतं. हे बीरेंद्र सिंह जी आपने जो बताया ना, बड़ा अच्छा आपने तजुर्बा दिया कि मैं जब कुछ कच्चा लिखता था तो एक भला आदमी मुझे बताता था कि अब ऐसे लिखिए वैसे लिखिए, और जब मैं अच्छा लिखने लगा तब उन्होंने मेरे नाम पे क्रॉस कर दिया. हे असं होतं. आणि आज साहित्य विश्वाचा विचार करताना मला एक गोष्ट जाणवते ती अशी की साहित्याच्या पाठीशी उभी राहणारी माध्यमं संपलीत. ती माध्यमं मासिकं धडाधड बंद पडलीत. वर्तमानपत्रांच्या पुरवण्या दुष्काळासारख्या आकुंचित संकुचित झाल्यात. 2001-2ची गोष्ट आहे जेव्हा अरुण साधूंची मुखवटा कादंबरी प्रकाशित झाली, तेव्हा त्या कादंबरीवर जवळजवळ 1.25 पान 8 कॉलम आणि पुढच्या आणखी 1-2 कॉलम असं परीक्षण कुमार केतकरनं लिहिलं होतं. मी वाचलेलं आहे ते. आज जेव्हा एखादं पुस्तक वर्तमानपत्राकडे जातं, पुस्तकं भरपूर जातात, किमान या वर्तमानपत्रातून आपल्या पुस्तकावर परीक्षण यावं, त्यातून यावं वगैरे वगैरे, पण त्यांचं सांगणं असं असतं की नाही हो, जागाच नाही. आणि जाहिरात जर आली तर आणखी प्रॉब्लेम येतो. आणि नेमकी केसरीची जाहिरात त्या पानावर असते, केसरी टूर्सची जाहिरात त्या पानावर असते. आणि मग काय एखाद दुसरं एवढूसं पुस्तकाची चर्चाच होत नाही. आणि पुस्तकाची जर चर्चाच होत नसेल तर ते पुस्तक कोणापर्यंत कसं जाईल? एक अलीकडचं एक पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे, मला वाटतं मेडिकल सायन्सचा उल्लेख कोणीतरी केलेला आहे, तुम्ही केला वाटतं होतं सायन्सच्या संदर्भामध्ये. म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये जे घडतं ते उघड सत्य आहे. जे आपल्याला साधा खोकला असतो, आपले सारे चेकअप्स करायला लावतात आणि सगळ्याचा 2,500-3,000 बिल द्यावं लागतं. साधा खोकला असतो. जे एक आपल्या हनापटेंची कथाच होती डिस्पेप्सिया नावाची. तर हे जे आहे हे फार वरवरचं आहे. आतमधलं विश्व इतकं, ज्याला आपण काय म्हणू की ज्याला एक तत्वनिष्ठा पोखरून निघालेली आहे, त्याच्यावरची एक कादंबरी अरुण गद्रेने लिहिली, राहसकाळ नावाची. राहसकाल आत्ता अलीकडची आहे, या एखाद दुसऱ्या वर्षापूर्वीची. देशमुख आणि कंपनीने ती कादंबरी प्रकाशित केली. कुठे परीक्षण नाही, कुठे चर्चा नाही, कुणी बोलत नाहीत. साहित्याविषयी जेव्हा माणसं अशी उदासीन होतात तेव्हा समाजातल्या ज्या निष्ठा असतात त्या सगळ्या निष्ठा अशा लयाला जात असतात. आणि त्यातून मग साहित्याकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बाधित होत जातो. हे वास्तव आज आपल्याला सर्वत्र दिसतं, जाणवतं. आजचा लेखक हा मागच्या पिढीतल्या लेखकापेक्षा निश्चितच चौकस आहे, प्रतिभा संपन्न आहे. पण अशा लेखकाला साहित्य विश्वामध्ये, जसं आता मी आणि बीरेंद्र सिंगजी उदाहरण दिलं की वाईट लिहित असेल तर सूचना खूप करतील आणि चांगले लिहायला लागलं तर हा आपला प्रतिस्पर्धी होतो आहे का, या शंकेने ते अस्वस्थ होतात आणि मग नको रे बाबा म्हणून ते त्याला बाजूला सारतात. आपण ज्या ज्या महत्त्वाच्या वाङ्मय पुरस्कारांच्या बातम्या वाचतो, वाङ्मय पुरस्कार दिल्या गेलेल्या त्या बातम्या वाचल्यानंतर आपण मग ती पुस्तकही वाचतो,
औत्सुक्यानं कुतूहलानं. आणि मग या पुस्तकाला हा पुरस्कार दिला गेला आहे आपल्यासमोर प्रश्नचिन्ह येतं. असे अनेक वाङ्मय पुरस्कार देणाऱ्या काही संस्था आहेत, त्यातले काही चांगले आहेत. अनेक पुस्तकांना अनेक वाईट पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुस्तकांची मी नाव घेणार नाही तर वर्तमानपत्रामध्ये चौकट येईल. हो, दिलं पण आहे, खरं आहे, म्हणजे नाकारता येत नाही. साहित्य पुरस्कार जे महाराष्ट्र शासनाचे ते जेव्हा आपण पाहतो 72 पुरस्कार आहेत. आपल्याला कुठे नावही माहीत नसतं एखाद्या लेखकाचं. ठीक आहे, आपण समजू की नव्याने त्याने चांगलं लिहिलं असेल, पण जेव्हा ते आपण पुस्तक घेतो तेव्हा असं घेतो आणि असं ठेवतो. चांगलं पुस्तक काय आहे हे 4 पानं उलटल्यानंतर कळतं. सुनील सावंतांना माहीत आहे. चांगलं पुस्तक म्हणजे आपण म्हणतो की तुम्ही 100 पुस्तकं 2 दिवसात वाचलेत का? चांगलं पुस्तक काय आहे हे ताबडतोब कळतं. 4 ओळी वाचल्यानंतर त्या लेखकाची भाषा कळते. 4 पानं वाचल्यानंतर त्या लेखकाची प्रतिभेची जातीकुळी कळते आणि त्यातून मग ते लेखन आपण तपासून घेतो. तर हा जो एक व्रतस्थपणे पुरस्कार संस्कृतीचा जो धागा आहे, हा धागा सुनील सावंतांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आणलेला आहे, तो चालवत आणलेला आहे. आणि हे वर्ष 25वं वर्ष आहे. भाग्यवान आहे की 25व्या वर्षीच्या या पुरस्कार समारंभामध्ये मी येतो आहे. आणि त्यांनी ज्या तटस्थपणे हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत. मी सुद्धा एका लेखिकेचं नाव सुचवतो. मी कशाला वाईट सांगू, कशाला सांगू की बाबा मी सुचवलं नाही. मी सुद्धा एका लेखिकेच्या पुस्तकाचं नाव सुचवलं. त्यांना सांगितलं त्या लेखिकेला की तुम्ही पुस्तकं पाठवा, पण फक्त पुस्तकच पाठवा, मी पुढे बोलणार नाही. मी त्यांनाही सांगितलं की अशाशे लेखिका पुस्तक पाठवत आहे, तुमच्या याच्यात बसतं तर टाका, नाही तर नका टाकू, तिला पुरस्कार मिळाला नाही. हा जो एक तटस्थपणा असतो आणि पुरस्कार देणाऱ्या संस्थांना आणि पुरस्कार देणाऱ्या संस्थांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्या माणसाला ती जी एक तटस्थ वृत्ती हवी असते ती वृत्ती सावंतांमध्ये आहे. आणि या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या सूर्य दिसत राहील तोपर्यंत या कविता संग्रहाचं 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालेलं आहे. आमच्या कादंबरीची पहिली आवृत्ती संपत नाही. हो, खरं सांगतो म्हणजे एक तर मी मोठ्या लिहितो 700-800 पानांच्या. प्रकाशनामध्ये आम्ही विकतो, पण विकली गेली पाहिजे ना. आणि कविता संग्रहाचं 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन हे खरंच कौतुकास्पद. त्यांनी मी कविता संग्रह वाचला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःतला कवी, स्वतःतला लेखक घडवत नेलेला आहे. आणि रमेश कोटस्थाने सारखे जे एक सजगपणे विद्यार्थ्यांकडे पाहणारे जे एक प्राध्यापक होते, त्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. त्यामुळं त्यांची जी जडणघडण झालेली आहे ती जडणघडण अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. आणि त्यामुळं या म्हणजे काय होतं की काही लेखक हे फक्त पुरस्कार घेतात, पुरस्कार देत नाहीत. पण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. ही जी वृत्ती आहे, ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती सुनील सावंतांनी स्वीकारली आहे. आणि त्यामुळं घेताच जे घेतो ते आपण ज्याला आपण काय म्हणू की घड्याने घेतलं तर उजळणं का होईना, पण समाजाला देण्याची एक प्रवृत्ती एक निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं हा जो एक विचार आहे, हा विचार अतिशय चांगल्या पद्धतीने कृतीत आणलेला आहे. मला दत्ता हलसगीकरांच्या काय कवितेची आठवण होते. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडी खाली यावे, ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना वर उचलून घ्यावे. ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती सुनील सावंतांच्या रक्तामध्ये, त्यांच्या नसानसामध्ये भरलेली आहे. आणि त्यामुळं सुनील सावंत हे साहित्य क्षेत्रातील लेखकच नव्हे तर ते वाङ्मय सेवक म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येतं. आणि अतिशय मृदुभाषी, मी तुम्हाला म्हटलंच की फोनवर आवाज ऐकल्याबरोबर म्हटलं की सज्जन माणसाचा आवाज आहे. तर असा हा माणूस या संबंध साहित्य विश्वाला आपल्या एका काय म्हणता येईल की पणतीनं कुठेतरी प्रकाश देण्याचा प्रयत्न करतो. अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलंच की आकाशातल्या लुकलुकत्या ताऱ्यांकडे आपण पाहतो, प्रखर ताऱ्यांकडे पाहतो, पण त्या प्रखर आणि लुकलुकत्या ताऱ्यांच्या पलीकडे आणखी कुठले तरी तेजस्वी तारे असतात ते त्यांना माहीत आहे. आणि ते तेजस्वी तारे शोधून त्यांना इथे पुरस्कृत ते करीत आहेत. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. माझ्या 1 वर्षांनी ते लहान आहेत, त्यामुळे कौतुक शब्द हा शोभून दिसेल. आणि असेच ते सातत्याने या साहित्य संस्कृतीच्या विश्वामध्ये वावरत राहो. एकीकडे स्वतःचं एक छान असं एक
वाङ्मयीन लेखन त्यांचं सुरू असावं, निर्मितीशील सर्जनशील लेखन सुरू असावं. त्याच वेळेला त्यांनी हा सुद्धा, ज्याला आपण एक वाग्यज्ञ म्हणू, हा सातत्यानं असा सुरू ठेवावा, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आपणासारख्या सगळ्या दिग्गजांसमोर मी बोलतो याची मला जाणीव आहे, पण आपण अतिशय मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहात आणि किमान या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुनगेकर साहेबांची माझी ओळख झाली. हेही नसे थोडके, हे सगळी मोठी माणसं आहेत. म्हणजे जेव्हा यांची नावं ऐकतो आपण, तेव्हा आपापल्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं काम करणारी माणसं आहेत. आणि अशा या मोठ्या माणसांच्या रांगेमध्ये मला बसवण्याचं पुण्यकर्म सुनील सावंतांनी केलं, त्याबद्दल मी त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगतो. आपण या ठिकाणी मला बोलावलं, माझं भाष्य शांत चित्तानं ऐकून घेतलं, पुनश्च आपले आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. सरांचा जो काव्यसंग्रह आहे सूर्य दिसत राहील तोपर्यंत, तो नक्की घेऊन वाचा, विकत घेऊन वाचा, कारण त्याचं मूल्य अमूल आहे. आणि त्याचसाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. यानंतर मी आमंत्रित करत आहे ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनील सामंत सर. सर आपलं छानसं मनोगत इथं व्यक्त करतील ई साहित्याविषयीचं. नमस्कार. शोभणे सरांनी जे शेवटी म्हणाले त्याच्यावरून मला, कारण ती भावना माझी आहे. नारायण सुर्वेंची एक कविता आहे, केनेडी क्रुश्चेव यांच्यानंतर माझे नाव हे बरे नाही हे खरे. तर तसं एवढ्या मोठ्या मान्यवरांच्या अधेमध्ये आणि एवढ्या मोठ्या मान्यवरांच्या समोर बोलणं माझ्यासारख्याने हे बरे नव्हे. त्यासाठी दोषी हे आहेत, त्यांचे मी 3 कारणासाठी आभार मानणार आज. पहिलं कारण म्हणजे मला बोलण्याची संधी, हा शब्द काय अशा ठिकाणी संधी म्हटलं जातं, पण ही संधी नाही आहे, ही सक्ती आहे. ह्यांनी मला एकदा सुचवलं, मी नाही म्हटलं. त्याच्यानंतर त्यांचे सहकारी स्नेही इथे बसलेले आहेत, यशवंत कदम, त्यांनी मला दम देत देत इतके फोन केले की शेवटी त्यांचा फोन आला की मी तो फोन स्विच ऑफ करायचो. आणि एकदा तर मी त्यांना त्या फोनवरती बोलताना ऐकलं, मी उचलला अचानक, तेव्हा ते म्हणाले हा माणूस का माझा फोन उचलणार नाही, तरी पण एकदा ट्राय करतो. हा काल परवाची गोष्ट. तर ह्याचं कारण असं, पहिला आभार ह्याच्यासाठी की त्यांनी मला संधी दिली. दुसरे 2 आभार मी सांगतो आणि तेवढंच मी बोलणार आहे. तर मी का बोलणार नव्हतो, तर मी साहित्यिक किंवा साहित्य म्हटल्यावरती जनरली लोकांच्या डोळ्यासमोर जे येतं की आल्याचे 2 तुकडे, लसणीच्या 2 पाकळ्या वगैरे, तेच जनरल लोकांना तुम्ही साहित्य म्हटलं की लोक तेच म्हणतात. आपणच लोक असे आहोत की ह्याला लिखाणाला आणि कवितेला वगैरे साहित्य म्हणतो. तर मी त्या लोकांपैकी आहे. मी एकदा 8वीत असताना एक लहान मुलांसाठी गोष्ट लिहिली होती आणि कॉलेजला असताना आपल्या मॅगझिनसाठी कॉलेजच्या एक कविता लिहिली होती. एवढंच माझं लेखन, आणि माझा साहित्याशी संबंध नाही, हे आधीच सांगून टाकतो. वक्तृत्वही नाही, म्हणजे कुठलीही हे नाही. 50शीपर्यंत मी कधी काही ह्या भानगडीत पडलो नाही. 50शीच्या दरम्याने माझ्याकडे, म्हणजे त्यावेळी मी इंटरनेटवरती मात्र खूप ॲक्टिव्ह होतो, करत राहायचो. आणि इंटरनेटवरती जेव्हा कविता कथा वगैरे यायला लागल्या मराठीमध्ये, तेव्हा मी त्यात भाग घ्यायला लागलो. मायबोली म्हणा, ऑर्कुट म्हणा. भाग म्हणजे काय तर कॉमेंट देणं, लाईक्स करणं, एवढ्यापुरता माझा असायचा. बहुतेक तरुण मंडळी असायची, मी त्यातली 1-2 जण इथे आहेत आज. तर ती लिहायची आणि त्यांना कोणतरी मोठा माणूस एक आपल्याला लाईक करतो आहे, याला काहीतरी कळत असणार असं त्यांना वाटायचं. एवढीच त्याची माझी हे. आणि त्याच्यामुळे हळूहळू जेव्हा हे लोक एकत्र यायला लागले, यांचे पिकनिक्स वगैरे सुरू झाले, गेट टुगेदर सुरू झाले, तेव्हा ते मला बोलवायचे. एक प्रॉब्लेम असतो त्या वयामध्ये की त्या वयाच्या मुलींना कोणी पटकन घराच्या बाहेर पाठवत नाही गेट टुगेदरला वगैरे. अशावेळी ते बघतात एक काका आहेत, एक आजोबा पण होते, तर असं कोणतरी आहे म्हटल्यावर लोक पाठवायचे. त्याच्यामुळे मला पहिलं माझं नाव पुढे करायचे की सामंत काका आहेत. आणि असा मी साहित्यात आलो. माझा अक्षरशः अपघाताने आलो, पहिलं सांगतो. त्यानंतर हे जेव्हा आम्ही सुरू केलं, त्या ई साहित्य वगैरे काही नाव नव्हतं त्याला, भेटणं, कविता, मग ठरवलं की पुस्तक काढायचं आपलं एक. आणि आम्ही पुस्तक काढायला घेतलं. साधारण 60 जण जमा झालो आणि प्रत्येकाने 1-1, 2-2 कविता आणि काही पैसे जमा करून थोडाफार माझ्यावरती, कारण मी त्यातला एकटाच कमावता होतो, तर मी त्याचा थोडासा भार घेऊन
हे पुस्तक काढलं. पुस्तक काढणं फार सोपं असतं, त्याला फक्त पैसे लागतात काढायला. पण लोकांपर्यंत ते पोचवणं अतिशय कठीण असतं. आम्ही त्यावेळी 1000 प्रती फार उत्साहात काढल्या आणि त्याचे गठ्ठे कायम माझ्या घरात राहिले. ते जात नाहीत पुस्तकं, आणि त्याच्यावरती जात नाहीत म्हटल्यावरती अभिप्राय येत नाही. त्याच्यामुळे लिहिणाऱ्याचा एक उत्साह खाली खाली जायला लागतो. योगायोगाने असं झालं की त्यावेळी आमच्याकडे इंटरनेट हातात होतं आणि आम्ही त्याची जी PDF होती प्रिंटिंगसाठीची, ती PDF आम्ही टाकली आमच्या एका ब्लॉगवरती आणि भरपूर रिप्लाय यायला लागले, भरपूर कॉमेंट यायला लागल्या. ते पसरलं आणि आम्ही म्हटलं अरे हे चांगलं आहे की आपण उगाच ते छपाईचा खर्च वगैरे का करतो आहे, जे आपण बनवतो आहे आणि त्याच्यात आपण एक्सपर्ट आहोत. मग आम्ही 1-2 पुस्तकं काढली आणि हळूहळू आपण संस्थेसारखं काहीतरी करावं, प्रकाशन करावं, ई-साहित्य हे नाव घेतलं. आणि त्याच्या उद्घाटनासाठी आम्ही अशोक नायगावकरांना बोलवायला गेलो. त्यांनी सांगितलं लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये या. तर लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे आम्हाला कुमार केतकर भेटले. हे 2007ची गोष्ट आहे, 7 एंड 8ची सुरुवात. ते म्हणाले, ते अशोक नायगावकर त्यांच्याकडे घेऊन गेले आम्हाला. तर ते म्हणाले की अरे तुम्ही जे करत आहात त्याला ई-बुक म्हणतात आणि ते अमेरिकेत आत्ता सुरू झालं आहे आणि भारतामधले पहिली भाषा मराठी आहे आणि पहिले तुम्ही आहात की ज्यांनी हे ई-बुक काढलं आहे. आणि हे त्यांनी आम्हाला सांगितलं की आता हे पुढे वाढत जाणार आहे, तुम्ही हे करत राहा, हे फार चांगलं काम करते आणि नवीन काहीतरी आहे, चांगलं आहे. तेव्हा आम्हाला कुठे धीर आला, आपण काहीतरी करतो आहे. आणि आम्ही हळूहळू ते सुरू करत गेलो. सुरू करत गेल्यावरती आम्हाला ते मगाशी त्यांनी जे सांगितलं कारवा बनता गया तसं झालं. लेखक येत गेले. तरुण लेखक सुरुवातीला बरेच होते, पण नंतर बुजुर्ग लेखक पण आले आमच्याकडे. ज्यांना व्यासपीठ नव्हतं असे आले. त्याचबरोबर आता इथे संगीताताई आहेत किंवा इथे भारतीताई आहेत, अशांसारखे ज्यांची ऑलरेडी पुस्तकं प्रकाशित झालेली होती अशीही लोकं आले. त्यांनाही लक्षात आलं की हे एक चांगलं माध्यम आहे, इथून आपण जास्त जाऊ शकतो. आमच्या वाचकांची नोंदणी सुरुवातीला आम्ही 35,000 होतो, नंतर 60,000, 70,000, लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाखापर्यंत पोचली. आम्ही म्हणजे ईमेलने आम्ही दर आठवड्याला पुस्तकं पाठवायला लागलो. मगाशी त्यांनी थोडासा आकडा कमी सांगितला. आम्ही साधारणपणे रोज एक पुस्तक प्रकाशित करतो आणि 2021मध्ये आम्ही 300 पुस्तकं केली. आणि त्यावर्षी म्हणजे 2021 का सांगतोय तर त्यावेळी लॉकडाऊन होतं. त्या वर्षी आमचे दिवसाला 80,000 डाउनलोड होते. आता ते कमी कमी होत गेले, पण 80,000 डाउनलोड होऊ शकतात, एका दिवसाला वाचली जातात, असा आमचा अनुभव आहे. हे जसं वाढत गेलं तसं आम्हाला आणखी उत्साहात गेला. मग आम्ही इतर प्रकाशकांकडे गेलो. आमच्या लक्षात आलं की आपल्या एवढी पुस्तकं करणारा प्रकाशक कोणी नाही आहे. म्हणजे हे 200-300 पुस्तकं करणं अजूनही आमची तशी आहेत. एवढा मोठा प्रकाशक म्हणजे आपण मोठे प्रकाशक आहोत. आणि आम्ही लेखकांकडनं पैसे घेत नाही, वाचकांकडनं पैसे घेत नाही. हे आमचे कार्यकर्ते इथे आहेत, अनघाताई पण आहेत. आम्ही लेखकांकडनं आलेलं पुस्तक आमचं आम्ही घरी बनवतो आणि आमचं आम्ही अपलोड करतो, आमचं आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. सुरुवातीला ईमेलने करायचो. ईमेल वाढत गेल्या आणि ईमेलवरती बंधनं येत गेली. तेव्हा आता व्हॉट्सॲप सुरू केलं. व्हॉट्सॲपवरती पण आम्ही लाखभर लोकांपर्यंत साधारण 15 मिनटं लागतात. 15 मिनटात 1 लाख लोकांना पुस्तक जातं. हे जेव्हा सुरू झालं तेव्हा आता दुसरं कारण आभाराचं सांगतो. मग आम्हाला वाटायला लागलं की अरे आपण मोठं काम, आता आम्हाला वाटायला लागलं. तोपर्यंत केतकरांचे शब्द होते पण आम्हाला वाटत नव्हतं. आम्हाला वाटायला लागलं की अरे आपण आता आम्हाला पण पुरस्कार मिळाले पाहिजे. ही पुस्तकाला का पुरस्कार मिळत नाही. सरकारी साहित्यिक संस्थांकडे गेलो, मोठमोठ्या संस्थांकडे गेलो. एका संस्थेने अतिशय उपकार केल्यासारखं आम्हाला तयारी दाखवली. मोठं संस्था आहे, नावच घेतो प्रकाशक संघ, म्हणजे सगळ्या प्रकाशकांचा मिळून एक संघ आहे. त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही घेतो, पण आम्हाला छापील पुस्तक पाहिजे. आता गंमत अशी आहे की आता उदाहरणार्थ संगीताताई आहे तिथे, त्यांचं पुस्तक आहे ई-बुक. ते आहे रुपेरी गझल सिनेमातल्या गझलांवरती. आणि सिनेमात त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की त्या गझलेबद्दल वाचताना तुम्ही बोट ठेवलं की ते गझल बॅकग्राऊंडला सुरू होते, ऐकू येते. हे तुम्ही छापील पुस्तकात कसं काय देणार. तरी पण ते पुस्तक पाठवलं. त्याला काही पुरस्कार, ई पुस्तकाला पुरस्कार कधी मिळाला नाही.
आम्हाला आता खात्री आहे की आज ना उद्या ही गोष्ट वाढत जाणार. पुढचे सगळे पुरस्कार ही पुस्तकांना मिळतील, कदाचित 25-50 वर्षांनी मिळतील, पण सुरुवात आज ह्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या दुसऱ्यांदा मी मनःपूर्वक आभार मानतो आणि कौतुक करतो की त्यांनी फ्युचर बघितलं. नाहीतर कोणी सहसा ई-बुक ही असं म्हणायची गोष्ट आहे. म्हणजे जसं EVM भरपूर आता ह्या गोष्टींवरती भरपूर हे असतं, पण ईला पर्याय नाही हे मी ठामपणे सांगतो की आज ना उद्या सगळ्यांना दिसत जाईल. लेखकाचा ज्याच्यात फायदा आहे, वाचकाचा फायदा आहे. आणि आमचे वाचक कोण आहेत? मेंढपाळ आहेत. मला एका गुराख्याचं पत्र आलं की मी गुरं सोडतो आणि तुमचं मोबाईल घेऊन तुमचं पुस्तक वाचत असतो झाडाखाली, नंतर संध्याकाळ झाली की नाहीतर एवढा वेळ मी काय करणार. सैनिकाचं पत्र आहे. सैनिकांना तुम्हाला वाटतं खंदकात तुम्हाला काय वाटतं सतत बंदूक धरून ते कोण शत्रू येतोय, त्यावेळी त्यांना काहीतरी लागतं ना, आणि ते पुस्तकांची लायब्ररी घेऊन जाणार आहेत. ही आमची लायब्ररी मी खिशात घेऊन आलो आहे. साधारण 10 कपाटं भरतील एवढी पुस्तकं ह्याच्यामध्ये आहेत आणि मोबाईलमध्ये विनामूल्य एका क्लिकवरती ही पुस्तकं मिळतात. सुरुवातीला आम्ही ब्लॉगवरती गेलो, ब्लॉग अपुरा पडायला तेव्हा वेबसाईट, मग ती मोठी वेबसाईट घेतली, ॲप केलं, ॲपही पुरेना, आता व्हॉट्सॲपवरती आहोत, ईमेलवरती असतो. हे सगळं करत करत सगळ्यांपर्यंत पोचणं. मग बोटीवरचा खलाशी असो की ज्याला बोटीवरती काय टाईमपास करणार, बोटीवरचा डॉक्टर, उदाहरणार्थ एक डॉक्टर आहे, तो त्याला 15-15 दिवस पेशंट पण नसतो, तो काय करेल, त्याला वाचायला पुस्तक कुठून लायब्ररी आणणार तो. तर अशा प्रकारे नंतर मग आमच्याकडे खरोखरच कारवा म्हणजे आमच्याकडे तुम्हाला विजय पांढरे नाव ऐकून माहिती असेल की ज्यांनी अजितदादा पवारांचा घोटाळा जो आहे तो ज्यांनी बाहेर काढला, ते सिंचन विभागाचे प्रमुख, त्यांनी ज्ञानेश्वरी आजच्या मराठीमध्ये लिहिली. पण ती छापणार कोण, एवढी मोठी ज्ञानेश्वरी, आणि ती धार्मिक नाही ना, कारण ती आताची भाषा आहे, तर कोणी छापेना, ती आमच्याकडे आली. अशोक कोठारे, परत त्यांचं बॅकग्राऊंड सांगतो कारण मी किती मोठी माणसं आमच्याकडे आली ते सांगण्यासाठी. कोठारे नावाचे बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. बँक ऑफ इंडिया ही रिझर्व्ह बँकेच्या आधीची ब्रिटिशांची बँक, आणि त्याचे गव्हर्नर असलेले त्यांचे सुपुत्र अशोक कोठारे मोठे इंडस्ट्रियलिस्ट, त्यांचे मोठे कारखाने वगैरे होते. वयाच्या 75व्या वर्षी त्यांना अपघात झाला, बरगड्या तुटल्या, पाठीचा कणाला मार लागला, बेडवरून उठता येईना. तेव्हा त्यांनी संस्कृतमधून मूळ महाभारत मराठीत करायला घेतलं. ते 10,000 पानी महाभारत आहे. आणि ते महाभारतात काय आहे तर सर्वसाधारणपणे आपण महाभारत कथा वाचतो, त्याच्यामध्ये साधारण 100हून अधिक चर्चा आहेत, नुसत्या चर्चा. आणि त्या चर्चा एक पुस्तक होईल इतक्या मोठ्या चर्चा आहेत. म्हणजे कधी धृतराष्ट्र आणि विदुर बोलतो आहे, तर कधी बलराम आणि श्रीकृष्ण बोलत आहेत, किंवा एक चर्चा फक्त आपल्याला माहिती आहे, ती म्हणजे कृष्ण आणि अर्जुन, जी भगवद्गीता म्हणून ओळखली जाते. अशा 100 चर्चा आहेत आणि त्या कोणाला माहितीही नसतात की ह्या चर्चा त्या पुस्तकामध्ये आहेत. तर त्या चर्चांसह 10,000 पानी महाभारत कोण छापणार आहे, ते आमच्याकडे आलं. आमच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहे. आणि आता इथे कुलकर्णी सर आहेत, जे इंजिनियर आहेत, प्राध्यापक होते आयुष्य त्यांनी, आणि ते आता 82 वर्षाचे आहेत. त्यांनी मूळ 64,000 श्लोकांचं वाल्मिकी रामायण ते मराठीत करायला घेतलं. आता 64,000 श्लोकांचं मराठी कोण करणार. त्यांना आज पुरस्कार आहे तो विनोदी पुस्तकाबद्दल आहे, पण त्यांनी अत्यंत सुंदर मराठीमध्ये त्याच लईमध्ये ते आणलेलं आहे मराठीमध्ये. आणि त्याबद्दल मग असे मोठे लोक, कारवा बनता गया म्हणजे काय, तर असे मोठे लोक आमच्याकडे येत गेले. वेगळे अजूनही तरुण मुलं, साधारण 60 ते 70% तरुण मुलं आहेत, कॉलेजमधली मुलं आहेत. एक मुलगा आला आहे की नाही माहिती नाही, MA करतो आहे. त्याची जिद्द आहे की मला GNच्या पुढचं लिहायचं आहे, म्हणजे GA जिथे थांबले त्याच्या पुढचं मला लिहायचं, ते नाही तर मी काही लिहिणार नाही, म्हणजे ते जर सुचलं नाही मला असं काहीतरी लिहायचं नाही. असे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी आमचं व्यासपीठ आहे. तर ह्याच्यासाठी मी दुसरे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ह्या व्यासपीठाला एक बळ दिलं. तिसरे आभार मात्र मी व्यक्तिगत कारणासाठी मानतो. खूप वेळा वाचतो की पुरस्कार हे विकले जातात,
म्हणजे ह्यांनी तर मला उलटं सांगितलं की कितने क्या राशी है. मी जे असं ऐकलं होतं कायम, आणि ते खरं खोटं माहिती नाही, की ॲदर तुमची ओळख पाहिजे, तुमचं कुठल्या तरी कंपूमध्ये तुम्ही पाहिजेत, नाहीतर मग तुम्ही सरळ पैसे, काही जणं पैसे घेतात आणि तुम्हाला 10,000 घेऊन तुम्हाला 5,000चा पुरस्कार देतात, असं मी ऐकलं होतं. खरं खोटं माहिती नाही, पण त्याच्यावरती माझा विश्वास बसायला लागला होता. तो विश्वास यांनी मोडला आणि पुन्हा चांगल्या गोष्टीवरती माझा विश्वास आणला. या तिसऱ्या गोष्टीसाठी मी त्यांचे 3 असे आभार मानतो, त्यांना नमस्कार करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, मनःपूर्वक आभार. मान्यवरांचं एक एक भाषण कानात साठवावं असं आहे. प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत आणि खऱ्या अर्थाने टाळ्यावर टाळ्या पडत आहेत. सर, आपण म्हटलं तर ईला पर्याय नाही, अगदी खरंच आहे. ईला पर्याय नाही आहे, त्याचं वेगळेपण हे प्रेरणादायी आहे. आणि एका क्लिकवर मिळणारं हे पुस्तक माणसाचा एकाकीपणा नक्कीच दूर करेल अशी मला आशा वाटते. ई बुकचा प्रचार प्रसार हा ज्या वेगाने होत आहे, तर त्याचं आपण कौतुक करूया. आणि येणाऱ्या पुढील काळात सगळ्यांच्या हातात पुस्तकं असण्याऐवजी ई बुकचा प्रत्येकजण वापर करेल आणि साहित्याला त्यायोगे पुढे नेईल अशी आशा बाळगते. यानंतर साहित्यकला महोत्सव 2024 मराठी, हिंदी, इंग्रजी आणि ई बुक छापील पुस्तक रौप्य महोत्सव आशीर्वाद पुरस्कार प्रदान समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचं अध्यक्षीय भाषण होईल, जे ऐकण्यासाठी आपले कान आतुरलेले आहेत. माननीय भालचंद्र मुणगेकर सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्याच्या अमळनेर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे, डॉक्टर सुनील सावंत, श्री राजीव श्रीखंडे, प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांच्या कन्या कृष्णा मेंडोसा, डॉक्टर वीरेंद्र प्रताप सिंग, सुनील सावंत, ज्यांचा विशेष आपण सत्कार करणार आहोत ते श्री भगवान तिवारी. सूत्रसंचालकाचं नाव मला घ्यायला पाहिजे, कारण इतकं सूत्रसंचालन चांगल्या प्रकारचं मी फार क्वचित ठिकाणी ऐकलेलं आहे. इतकं सुरेख त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे. त्या श्रीमती पूजा काळे आणि आपण सगळे मान्यवर. खरं म्हणजे मी आता किती जवळजवळ 50 वर्ष 40 वर्ष मी प्राध्यापक आहे. त्यातली 10-12 वर्ष माझी पॉलिसी मेकिंगमध्ये गेली. मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू, प्लॅनिंग कमिशन, राज्यसभा मेंबर आणि इकॉनॉमिक्सचा माझा प्रोफेशन. पण इकॉनॉमिक्सचा प्रोफेशन जरी असलं तरी सांगायला पाहिजे असं की मी घडलो तो मात्र साहित्यावर. मी तुमच्यासमोर मी आता जो बोलतो आहे तो इकॉनॉमिस्ट, इंटेलेक्च्युअल, विचारवंत वगैरे असलं काही नाही आहे. साहित्याचा म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत साहित्याचा एक सामान्यातला सामान्य वाचक म्हणून. सामान्यातला सामान्य वाचक मी झालो ह्याचं कारण असं मगाशी मी सांगितलं की इतकी कामं होती प्रशासनामध्ये गेल्या 10-15-20 वर्षामध्ये. एवढी मोठी युनिव्हर्सिटी 5 वर्ष चालवावी लागली. जवळजवळ 800 कॉलेजेस, 15,000 प्राध्यापक, 8 लाख मुलं, 1200 परीक्षा. थकून जायला व्हायचं आणि मग त्याच्यावर निर्माण होणारे प्रश्न. पण एनिवे माझ्या सबंध व्यक्तिमत्वावर, माझ्या सबंध वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर, माझ्या मूल्यव्यवस्थेवर, मी जो जगतो आहे, मी जसा घडलो, त्या सगळ्यावर साहित्याचा अमाप प्रभाव आहे. इनफॅक्ट मला जर असं म्हणालं मी आय एम प्रॉडक्ट ऑफ लिटरेचर, मी साहित्याचं अपत्य आहे, तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि या दृष्टीने विचार करता जेव्हा सावंत घरी आले, सावंत नावाचं एक रसायन आहे. एक माणूस स्वतःच्या जिद्दीवर काय करू शकतो हे मी बहिणाबाई चौधरींच्या घरी गेलो होतो. कारण मी माननी सिनेमा 1962 साली पाहिलेला होता आणि तो माझा आवडता सिनेमा. जयश्री गडकरी माझी आवडती अभिनेत्री. अजूनसुद्धा मी केव्हा तरी दिवसातून एकदा माननी सिनेमातलं एकतरी गाणं मला आठवतं. वनवासा सुखाचा किंवा मानभंग आची झाला मंडपी आहेर, उमा म्हणा यज्ञी माझे जळेलय माहेर, किंवा सुगरणीचा झोपा चांगला, तिने झोका पिल्लासाठी टांगला. त्याच्यामध्ये शेवटची ओळ अशी आहे
की इवलिशी चिची चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे जे देवाने 2 हात 10 बोटं. म्हणजे सुग्रीन ज्या प्रकारचं घरटं बांधते आपल्या पिल्लासाठी, तिची चोच तेच तिचे दात आणि तेच तिचे ओठ, आणि तुला तर 2 हात आणि 10 बोटं दिलेले आहेत. म्हणजे तू काय करू शकतोस, तू काही करू शकतोस. तर तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोटं, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्यासमोर बसलेलं म्हणजे डॉक्टर सुनील सावंत, असं मला आपल्याला या ठिकाणी सांगायला पाहिजे. ते स्वतः उत्तम साहित्यिक आहेत, परंतु स्वतःसाठी 2 बेरमत्त्या काणेकरांचा लघुनिबंध आम्हाला होता, पण थोडं माहीत नव्हतं लघुनिबंध म्हणजे काय, कारण तो 6वीमध्ये होता. नंतर ते मी सगळे त्यांचे लघुनिबंध वाचले वगैरे वगैरे. म्हणून स्वतःसाठी माणसं जगतात, त्याच्यामध्ये अपरिहार्यता असते, त्यांना काही मी चूक देत नाही, त्याला मी चुकीचं मी ठरवत नाही. परंतु स्वतःसाठी जगत असताना किंवा स्वतःसाठी जगण्यापेक्षा सुद्धा दुसऱ्यासाठी जगणं हे खऱ्या अर्थाने मेणबत्तीचं जळण्यासारखं आहे. आणि सावंतांनी इतका मोठा कारवा आपल्यासमोर जमा केला. हा कार्यक्रम म्हणजे मी मगापासून रवींद्र शोभणे आणि श्रीखंड सांगतो आहे की 3-3:30 वाजता मराठीचे इतके चोखंदळ वाचक, इतके जाणकार एकत्रित जमतात. याचा अर्थ कधीकधी मराठी भाषेच्या भवितव्याच्या विषयी जी शंका वाटते, ती शंका तुमच्यासारख्या 3:30 वाजता जमणाऱ्या लोकांना पाहिलं की आपोआप दूर जाते. भाषा मरतात. आता मी भाषेच्या जेनेटिक्स ऑफ लँग्वेज ह्याच्याशी बोलत नाही आता. म्हणजे व्हाय डू लँग्वेजेस डाय, म्हणजे अर्थव्यवस्था आणि भाषेचं भवितव्य ह्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. उदाहरणार्थ आदिवासींना 10च्या वर आकडे मोजता येत नाहीत. याचं कारण 10च्या वर त्यांचे व्यवहार, 10 रुपयाच्या खाली वर त्यांचे व्यवहारच होत नाहीत. तेव्हा त्यांना 100, 200, मिलियन, ट्रिलियन हे समजण्याचं कारणच नाही. आणि आदिवासी परवा त्यांना शिकेपर्यंत ते गाठी बांधून ठेवायचे की तुमच्या घरात आता 10 रुपये आहेत, म्हणजे 10 गाठी, त्यातले 3 रुपये खर्च केला म्हणजे 7 गाठी, त्याच्यावर नकळतं तुम्हाला. भाषा म्हणजे फक्त लिहिलेलं साहित्य नव्हे, इट इज मीडियम ऑफ कम्युनिकेशन. आणि ते मीडियम ऑफ कम्युनिकेशन वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये मानवी समाजाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सातत्याने ते बदलत गेलेलं आहे. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की तुम्ही एवढे एकत्र जमलात. कारण मी एका मिटिंगमध्ये होतो आणि सावंतांना फोन करत होतो. म्हणजे मला आल्यानंतर एकदम मी जेव्हा हॉल भरलेला पाहिला तेव्हा आय वॉज लिटल शॉक. कारण मला असं जाणवलं की इतके जाणकार लोक मराठी भाषेच्या एका कार्यक्रमासाठी उत्सुकतेने एकत्र जमलेले आहेत. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यावेळी मी सावंतांच्या वतीने, माझ्या वतीने तुमचं सर्वांचं जाहीर अभिनंदन करतो. मी जे म्हणालो की साहित्यावर सावंतांच्या सगळ्या त्यांचं स्वतःचं वाङ्मय आहे. आणि 10 वर्षाचे पुरस्कार त्यांनी मगाशी शोभनेने सांगितलं की कोरोनाची साथ आल्यानंतर अनेक मोठे मोठे पुरस्कार, अनेक मोठे मोठे कार्यक्रम बंद पडले आणि कायमचे बंद पडले. परंतु ते माझ्या घरी जेव्हा आले तर 10 वर्षाचे पुरस्कार एकत्रितपणे देणार हे म्हटल्यानंतर मला एकदम धक्काच बसला. म्हणजे आता मगाशी मी काउंट केले, मोजले मगाशी मी, एकंदर 56 पुरस्कार आहेत. हे 56 पुरस्कार अनेक पुस्तकातून सिलेक्ट केले. ती पुस्तकं ज्या लोकांनी वाचली त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांना 56 पुरस्कार मिळालेले आहेत. स्पर्श नावाच्या कविता संग्रहाला दीपक शेडगे माझे मित्र समोर बसलेले आहेत, असे आणखी काही मित्र असतील. परंतु ज्याने ते वाचले, ज्याने ते परिश्रम घेतले, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. त्यांना मराठीच्या विषयी वाटणारी आत्मीयता, त्याचं मी अभिनंदन त्यांचं मी त्यासाठी करतो. आणि हे सगळं घडवून आणणं, लोकसंग्रह करणं, लोकांना एकत्र जमा करणं, स्पॉन्सरशिप मिळवणं, प्रायोजक मिळवणं, हे फार कष्टाचं काम आहे. माणसं एकत्रित येतात, पण माणसांना एकत्रित आणावंसुद्धा लागतं. आणि आताच्या परिस्थितीत माणसांना एकत्र स्पॉन्टेनियसली लोकांनी एकत्र येणे हे फार कठीण गोष्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये पण मी परत माणसांना दोष देत नाही. आजच्या जीवनाचा वेग एवढा प्रचंड वाढलेला आहे की तुमची कितीतरी इच्छा असली तरी उदाहरणार्थ पोस्टकार्ड, खांडेकरांनी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे, पत्र हे 2 हृदयांचं संभाषण असतं. ते बंद पडलं आहे आता.
कारण आता आपण डायरेक्टली संभाषण करणं म्हणजे आता डायरेक्टली आपल्या हातामध्ये मोबाईल आला, पण तरीसुद्धा मोबाईलवर बोलत असताना पत्र वाचताना जी एक उत्सुकता मनामध्ये होती आणि जी एक आतुरता होती ती मोबाईलवर बोलताना 1 ताससुद्धा ती आतुरता राहत नाही. आपण प्रत्यक्ष चित्र बघितलंसुद्धा. तर मी घरी जवळजवळ अर्धा डझन 1 डझन पोस्टकार्ड मी आणून ठेवलेले आहेत. ते कधी कधी पोस्टकार्ड मी देत असतो. आणि आता भालचंद्र मुणगेकर मुंबई असं म्हटलं तरी सुदैवाने पोस्टकार्ड घरी येतं. साहित्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. म्हणजे आता ह्या लोकांनी सांगितलं, शोभने, त्याच्यानंतर श्रीखंडानं म्हणालं तुमचं इंग्रजी वाचन ते तुम्ही सामान्य वाचक, म्हणजे तुम्ही सामान्य म्हणत स्वतःला जर म्हणत असाल तर मी स्टेजवर बसता देखील नाही, इतका मी सामान्यातला सामान्य आहे. मी खरा घडलो तोच खांडेकरांच्या क्रौंचवत कादंबरीवर. मा यथेष्टा तमगमा शाश्वती समा यत्कर्मच मिथुनादेकम तमवधी काममोहितम. रतिक्रीडा करत असलेल्या एका क्रौंच जोडप्यापैकी तू नराचा वध केलेला आहेस, त्यामुळे तुला सद्गती प्राप्त होणार नाही. हे थीम घेऊन खांडेकरांनी 1942 साली क्रौंचवत कादंबरी लिहिली. खांडेकरांच्या 12 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, त्या मी सगळ्या मॅट्रिकच्या वर्गामध्ये वाचल्या. खांडेकरी मोठे साहित्यिक नाहीत असं बऱ्याच साहित्यिकांचं म्हणणं आहे. त्याचा प्रतिवाद मी केलेला आहे. त्यासाठी मी खांडेकरांची 100वी जन्मशताब्दी म्हणजे 100वी त्यांचं 100व वर्ष म्हणजे बर्थ सेंटेनरी जन्मशताब्दी मी साजरी केलेली होती. आणि त्याला खूप मोठे मोठे विचारवंत, श्रीपू भागवत, मेपुरेगे अशी खूप मोठी, नारायण सुर्वे आणि नेमाडे अशी खूप मोठी मोठी मंडळी होती. नेमाडेंनी प्रश्न उपस्थित केला होता, खांडेकर म्हणजे असे मैलाचे दगड आहेत का? खांडेकर म्हणजे असे आहेत का की ओलांडल्याशिवाय खांडेकरांना पुढे देता येत नाही? मी त्यांना असं म्हणालो की ते मैलाचे दगड आहेत की नाहीत ती गोष्ट वेगळी, पण मला स्वतःला वाटतं की आजही मराठी माणसाच्या मनामध्ये खांडेकरांना काही ना काही स्थान आहे, असं मला आजही वाटतं. त्या क्रौंचवतमध्ये दिनकर सरदेसाई नायक आहे. परत मी हे रेफरन्स देतो आहे तो केवळ सावंतांच्यासाठी. म्हणजे शब्द, अश्रू आणि रक्त या तिघांचं स्थान समाजामध्ये काय असतं? तो दिनकर सरदेसाईवर एका खुनाचा आरोप असतो आणि त्याला फाशी जायला फक्त 6 तासांचा अवकाश असतो. आणि त्या 6 तासाच्या अवकाशामध्ये तो दादासाहेब दातार ज्यांच्या मदतीने तो शिकतो आणि ज्याची मुलगी सुलोचना, ज्याच्यावर त्यांचं प्रेम असतं, परंतु त्याला त्या सुलोचनाशी लग्न करायचं नसतं, कारण त्याला कष्टाचं जीवन जगायचं असल्यामुळे त्याला सुलोचनाला त्रास द्यायचा नसतो. पण त्या पत्रामध्ये त्याने असं लिहिलेलं आहे. मगाशी सामाजिक जाणीवेचा उल्लेख केला. सामाजिक भावना ही 3 प्रकारे व्यक्त होते: शब्द, अश्रू आणि रक्त. शब्द हे या भावनेचे पहिले सुंदर रूप, पण शब्द किती सुंदर असले तरी ते वाऱ्यावर विरून जातात. अश्रू हे या भावनेचे दुसरे रमणीय रूप, परंतु माणसाच्या क्षुब्ध सागरामध्ये निर्माण होणारी मोती ही शेवटी मातीमोल ठरतात. माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रक्षोभ शांत करण्याचं त्यांच्या सामर्थ्य नाही. ती बाहेरचा वणवा काय विझवणार? शेवटी ती तिसऱ्या स्वरूपामध्येच मानवाला उपकारक ठरते. स्वतःचे रक्त शिंपडून ते इतरांचे जीवन फुलवते. शब्द, अश्रू आणि रक्त या तिघांचे उगमस्थान एकच, मानवी भावना, पण त्यांचे जगे किती भिन्न. म्हणजे शब्द आहेत, अश्रू आहेत. त्यांच्या अश्रू कादंबरीत असं म्हटलं, मी माझं सर्वस्व दान करीन पण मी अश्रू दान करणार नाही, कारण मी एकटेपणा जेव्हा असेल आणि तो एकटेपणा मला कुणाशी शेअर करता येणार नाही, तेव्हा माझे स्वतःचं हक्काचं, माझ्या मालकीचं, माझ्यासमोर माझ्याकडे असलेलं एकमेव शस्त्र म्हणजे अश्रू. अश्रूमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. ते आनंदाचे असतील, ते दुःखाचे असतील. साधा याचा अर्थ असा की समजा सावंतांच्याकडे शब्द आहेत, त्याने जे साहित्य लिहिलं, सावंतांच्या मगाशी त्याचा संबंध काव्यसंग्रामी चालला सूर्य असेपर्यंत, त्याच्यामुळे त्यांची संबंध एक तगमग दिसून येते. परंतु जर माणसाने कृती जर केली नाही
तो सांगतो त्या प्रकारे किंवा सामाजिक भावना जिवंत ठेवण्यासाठी, तर शब्द आणि अश्रूला फारशी किंमत असत नाही. आणि मग कोणताही समाज पुढे केव्हा जातो? तो समाज पुढे जातो जेव्हा समाजात कृतीप्रवण असतो. आणि समाज कृतीप्रवण आहे की नाही हे समजण्याचं एक मोजमाप, एक साधन म्हणजे साहित्य. 1833 साली प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन असं साहित्य संमेलन भारतात पहिल्यांदा झालं. त्याचं अध्यक्ष प्रेमचंद होते आणि सज्जद वगैरे लोकांनी ते घडवून आणलं. त्याच्यानंतर 90 वर्षांनी गेल्या वर्षी रत्नागिरीला प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन प्रागतिक लेखक संघाचं एक साहित्य संमेलन झालं. त्याचा अध्यक्ष मी होतो. मी त्यांना म्हणालो, रे मला साहित्याच्या संबंधात तुम्ही उगाचच लोटता आहात, मी एक साहित्याचा सामान्यातला सामान्य वाचक म्हणून. पण मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा जेव्हा प्रेमचंद वाचतो तेव्हा तेव्हा मला साहित्याचं काय सामर्थ्य आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये प्रेमचंदाने जे म्हणजे असं म्हटलं जातं, भारतातल्या इतर सगळ्या भाषेतल्या साहित्यिकांचा अत्यंत योग्य आदर करूनसुद्धा एक गोष्ट अशी म्हटली जाते की भारतातले 2 प्रातिनिधिक साहित्यिक म्हणजे एक प्रेमचंद आणि दुसरे रवींद्रनाथ टागोर. साहित्य ज्याने ज्याने लिहिलेलं आहे, कथा, कविता, लघुकथा, लघुनिबंध, नाटक, ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो. आमच्यासारख्याची वाढ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची ही प्रामुख्याने वैचारिक वाङ्मयावर झाली. पण जरी ती वैचारिक वाङ्मयावर झालेली असली तरीसुद्धा मराठी ललित साहित्याने जे आमच्यावर जे प्रभाव जो पाडलेला आहे तो स्वभाव कायमचा आहे. आणि म्हणून मी एकदा एका भाषणामध्ये म्हणालो, मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू असताना, माझ्या श्वासा इतकं मराठीवर माझं प्रेम आहे. जेवढं श्वासावर माझं प्रेम आहे तितकं माझं मराठीवर प्रेम आहे. म्हणजे या प्लाझा सिनेमा थिएटरमध्ये 2-2, 3-3 तास अत्यंत नावडते सिनेमा, पडलेले सिनेमासुद्धा मी पाहिलेले आहेत. कारण मराठी संस्कृतीच्या संपर्कामध्ये राहावं म्हणून. कारण मराठी सिनेमा हे संस्कृतीचं एक अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. मग जेव्हा मराठी सिनेमा बघण्याचा प्रसंग येतो, कधी कधी त्याचे टाकाऊ असतात, बघणे पनिशमेंट असते, पण तरीसुद्धा मराठी संस्कृती ही नावाची काहीतरी गोष्ट आहे. प्रत्येक संस्कृतीमध्ये काही वैगुण्य असतात, काही तोटे असतात, काही त्याच्यामध्ये दोष असतात, परंतु संस्कृती अशी सहजपणे टाकता येत नाही. आणि संस्कृती ही व्यामिश्र असते. म्हणजे समजा हिंदू संस्कृती, मुस्लिम संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, चायनीज संस्कृती. कल्चर इज अ कॉन्फ्लुएन्स ऑफ सबकॉन्शियस गव्हर्नन्स ऑफ द माइंड्स ऑफ द पीपल. लोकांच्या सुप्त मनाच्या असलेल्या भावनांचा एकत्रित आविष्कार म्हणजे संस्कृती. आणि ही संस्कृती आपण जोपर्यंत जोपासत नाही. आता याच्या अनुषंगाने मगाशी कसा प्रश्न उपस्थित गेला, जयसाने सांगितलं मगाशी की प्राध्यापक डॉक्टर वीरेंद्र प्रताप सिंग साहित्यिकांना समाजामध्ये आजच्या फारशी त्यांना योग्य ते मानाचं स्थान दिलं जात नाही. पाश्चात्य साहित्य आणि आपल्याकडचं साहित्य, किंबहुना आपल्याकडचं मराठी साहित्य आणि हिंदी साहित्य, प्रेमचंद सोडा, पण जेव्हा रामधारी दिनकर सिंह यांचे मी भारतीय संस्कृती के 4 अध्याय जेव्हा वाचलं तेव्हा आतून असं हालून जायला होतं. प्रेमचंद असं म्हणाले की साहित्याने असं आतून एक धगधग निर्माण केली पाहिजे, एक प्रचंड अस्वस्थता निर्माण केली पाहिजे. जो समाज अस्वस्थ नसतो तो समाज जिवंत नसतो. म्हणजे समजा आता श्वासोच्छ्वास माणूस घेतो, ही शरीराची एक प्रोग्रेसिव्ह किंवा एक विधायक अस्वस्थता असते. म्हणजे माणसं इतकी वर्ष जगतात कशी? एकदा घड्याळाच्यामध्ये बॅटरी संपली की माणसं मरतात, तसं हृदय बंद पडलं की माणसं मरतात किंवा कुठलाही प्राणी मरतो. कारण एकदा ते जन्मलेलं 75, 80, 85, 102, 110 ते घड्याळ सुरू राहणं ही चमत्कारिक कृती आहे. म्हणजे एखादा कॉम्प्युटर घडलेला जो बनवलेला असतो तो जितका गुंतीचा नाही, त्याच्यापेक्षा म्हणजे 100 कॉम्प्युटर एकत्र घेतले, मोठे मोठे मेगा कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर, त्याच्यापेक्षाही माणसाचं शरीर
32 फूट लांब माणसाचं मोठं आतडं, म्हणजे माणसाने अन्न गिळल्यापासून त्याचं वेस्ट शरीरातून बाहेर जाईपर्यंत 32 फूट. म्हणजे माणसाचा आकार केवढा, माणसाचं पोट केवढं, माणसाचं जठर केवढं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात जर घेतल्या तर आपलं असं लक्षात येईल की साहित्यिकाला मान नसण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण, जसा पाश्चात्य साहित्यिकाने सातत्याने त्यांचं शासन चुकल्यानंतर त्याच्यावर बोट ठेवून त्याचा प्रतिरोध केला, तशा प्रकारचं साहित्य, तशा प्रकारची भूमिका प्रत्येक वेळेला आपल्याकडच्या साहित्यिकाने, भारतीय साहित्यिकाने घेतली असं दिसत नाही. ह्याच्यामध्ये अपवाद आहेत. म्हणजे साधं सरकारने दिलेलं पारितोषिक नाकारणं एक निषेध म्हणून एखाद्या गोष्टीचा, हे मी समजू शकतो. सरकारवर निषेध करणं हेच आपलं काम आहे असं साहित्यिकाने मांडणं, ह्याच्यात की चुकीची गोष्ट कुठलीही नाही. म्हणजे आता आपला जन्म काय झाला तर सरकार जी गोष्ट, कुठलीही गोष्ट करेल ती चुकीची म्हटलीच पाहिजे, कोणतेही सरकार असो. ह्याच्या इतका भ्रम आणि ह्याच्या इतका अडाणीपणा कुठलाही नाही. पण सरकार जेव्हा चुकीचं गोष्ट करते, एक लक्षात घ्या, आता ही मीटिंग कितीपर्यंत चालवायची हे आपल्यापेक्षा सरकार अधिक ठरवतं. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये 100पेक्षा जास्त माणसं हॉलमध्ये नको, 7 वाजल्यापेक्षा जास्त कार्यक्रम नको, दोघांच्यामध्ये एक डिस्टन्स खुर्चीचं पाहिजे. जगण्याचे सगळे नियम हे शासन संस्था ठरवत असते. शासन संस्था म्हणजे राज्य नव्हे, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात. शासन संस्था म्हणजे ज्याला मार्क्सने स्टेट हा शब्द वापरलेला आहे. शासन संस्था, शासन म्हणजे सरकार आणि स्टेट म्हणजे शासन संस्था, ज्याला मार्क्सने लेणे म्हटलं आहे. ते तुम्हाला मी एक उदाहरण देऊन हे संपवतो. काल मला माझी देवेंद्र फडणवीस यांची भेट एका लग्नामध्ये झाली. त्याचं अभिनंदन मी केलं आणि त्यांना म्हणालो मी एकदा कधी भेटायला ते म्हणलं अवश्य, बिकॉज ही इज मोस्ट लायकली टू बिकम, कदाचित ते मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. पण दॅट इज डिफरंट मॅटर. लाडके बहीण ही योजना सरकारने आणली, त्याचं मी स्वागत करतो. कारण 42,000 कोटी रुपये, आता मी इकॉनॉमिस्ट आहे, 42,000 कोटी रुपये सरकार कुठनं आणणार, काय करणार हे प्रश्न मी विचारत नाही. पण समजा ते आता हळूहळू त्याच्यात अनेक निकष लावतील, ती योजनेचा स्कोप कमी होईल, मला माहिती आहे. कारण 42,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी देणं, काही लोकांच्या मगाशी टॅक्सीवाल्याला विचारलं सकाळी, माझ्याकडे गाडी नव्हती, तो म्हणाला की 1 हफ्ता तो हमारे पास आए आहे. म्हटलं 1 आला की 4 आले. तो म्हणे हमारी औरत बताते नाही कितने आए. माहिती ते सांगत नाही. आता त्याने सांगत नाही, तो सांगत नाही, तिचा मी दोष मानत नाही. हा दारूला पैसे मागेल संध्याकाळी, सगळे पैसे सांगितल्यानंतर नाही सगळे घेईल. कारण पुरुषाचे हक्क बायकाच्या सगळ्या पैशांच्यावर असतो, तिचा मात्र पुरुषाच्या 1 रुपयावर देखील अधिकार नाही. प्रश्न असा आहे की महायुतीचं मी अभिनंदन करतो. माझी राजकीय विचारसरणी काही असली तरीसुद्धा मी अभिनंदन करतो. निवडून जे आले त्यांचं अभिनंदन करतो. लाडकी बहीण एक चांगली योजना आहे. तेवढे पैसे अर्थव्यवस्थेत जातील, डिमांड तयार होईल, रोजगार निर्माण होईल, तेवढे पैसे गेले नीटपणे वापरले तर. पण हे लोकशाहीचं अधःपतन आहे. ह्याचं कारण काय? उद्या महानगरपालिकेमध्ये जेव्हा निवडणुका होतील तेव्हाही लोक अशा प्रकारच्या आशा व्यक्त करतील की कुठल्या ना कुठले आपल्याला पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्हायला पाहिजे. तेव्हा लाडकी बहीणमुळे आपण ज्या पक्षाला बांधतो त्याचा विजय झाला ह्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा किंवा त्या योजनेवर टीका करण्यापेक्षा किंवा त्याचं विश्लेषण करण्यापेक्षा भारतीय लोकशाहीवर त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात त्याच्यावर साहित्यकृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. असं साहित्य जेव्हा निर्माण, साहित्याचं प्रयोजन काय? साहित्याचं प्रयोजन माणसाला सुसंस्कृत करणं. सुसंस्कृत करणं म्हणजे काय करणं? त्याला नीतिमान वागायला शिकवणं. नीतिमान वागायला शिकवणं म्हणजे काय करणं? समाजामध्ये बरं आणि वाईट काय ह्यातला फरक समजणं म्हणजे नीतिवान वागणं. मग वाईट म्हणजे काय? काय स्त्रियांना वागणूक आहे भारतामध्ये आज संपूर्णपणे एवढ्या मोठ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे गेलेल्या आहेत. तरी आपण प्रत्येक वेळा बघतो प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री का पाहिजे असते? ती बरोबर असतात का नाही? म्हणजे आपण सुद्धा सबकॉन्शियसली किती करतो विचार? प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री उभी असते, पाठीमागे. आता ते पुढे गेलेले आहे,
तिला अडवणंही शक्य नाही आहे. 21व्या शतकातली स्त्री आणि ती जास्तीत जास्त पुढे जायला पाहिजे असं माझं प्रेशर आहे. म्हणजे मला सारखं असं वाटत राहतं. पुरुषाने आजसुद्धा स्त्रियांना मुक्त करणं ह्याच्यात का मूर्खपणा कोणताही नाही. पुरुषाने स्वतःला केंद्रस्थानी आणून सत्तेची सर्व साधनं स्वतःच्या हातात ठेवून स्त्रीला गुलाम केलं आणि स्त्रीला गुलाम करून ठेवण्यामध्येच आपला पुरुषार्थ आहे. हा जो पुरुषाने केलेला मूर्खपणा आहे, त्या मूर्खपणापासून पुरुषाने स्वतःची सुटका करून घेणं म्हणजे स्त्रियांचा खऱ्या अर्थाने मुक्ती करण्यासारखं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. मानवी समाजाचा इतिहास जर पाहिला तर शेतीचा तो स्त्रीने लावला. साधारणपणे 7व्या-8व्या महिन्यामध्ये जेव्हा पुरुषाबरोबर गरोदर स्त्रीला नवऱ्याबरोबर चालणं अशक्य झालं, तेव्हा स्त्रीने पुरुषाला सांगितलं की आपल्याला आता एक कायमचं परमनंट कायमचं घर पाहिजे म्हणून. त्याच्यातून घराचा शोध लावला आणि कायमचं उपजीविकेचा शोध पाहिजे. मनुष्य हंटर होता, कच्चा मांस खायचा. मग त्याने आगीचा शोध लावला. मग त्याने भाजलेलं मांस खायला सुरुवात केली. मग थंडीभर रक्षण करण्यासाठी त्याने झाडाची पानं जमा करून ते वापरली, झाडाच्या साली वापरल्या, इतरांपासून संरक्षण करण्यासाठी गुहेत राहायला लागला. पण शेतीचा शोध निखालसपणे स्त्रीने लावला. मग असं असताना भारतामध्ये 1 इंच जमीनसुद्धा स्त्रियांच्या नावावर नाही. ती सगळी पुरुषांच्या नावावर, 7/12चे सगळे उतारे पुरुषांच्या नावावर आहेत. समाजाची प्रगती कशी मोजायची असते? समाजाची प्रगती त्या समाजामध्ये स्त्रीचं नेमकं स्थान कोणत्या उंचीवर आहे त्याच्यावरून समाज श्रेष्ठ की कनिष्ठ हे ठरत राहतं. म्हणून पार्लमेंटमध्ये बोलताना मी एकदा असं म्हणालो, सूचना केली मी पार्लमेंटमध्ये की भारतातली सगळी शेतजमीन जी आहे ते 7/12चे उतारे पुरुषाच्या नावावरचे काढून स्त्रियांच्या नावावरती केलं पाहिजे. अशा प्रकारे मी पार्लमेंटमध्ये मी सूचना मांडलेली होती. नंतर त्याची चर्चा झाली, लोक त्याने शिलेश काढले वगैरे वगैरे वगैरे. एनिवे, शेवटी सांगायचा मुद्दा असा की एवढा मोठा परिणाम जर साहित्य माणसावर करत राहतं, म्हणजे मी चायनाला 1996मध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा एकच कविता संग्रह त्या बुक स्टॉलमध्ये होता आणि तो कविता संग्रह माओच्या कविता होत्या. केवढ्या प्रतिभेचा माओ होता. कविता इज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स असं वर्ड्सवर्थ जरी म्हणाला तरी कथा, कविता, वाङ्मय हे तुम्ही ते अधिक प्रगल्भ करू शकता. परंतु मला असं वाटतं की ते कुठे ना कुठंतरी उपजत असलं पाहिजे. म्हणजे आय मे बी रॉंग, म्हणजे चूक होत असेल. साहित्यिक जन्मावा लागतो किंवा कलावंत जन्मावर लागतो किंवा प्रत्येक कलावंत किंवा कला साहित्यिक श्रेष्ठ विचारवंत असतो. श्रेष्ठ विचारवंत साहित्यिक असतो, पण श्रेष्ठ साहित्यिक विचारवंत असतो असं नाही. विचारवंत रानडे होते, विचारवंत टिळक होते, विचारवंत तेलंग गोखले होते, विचारवंत आंबेडकर होते. 2 पुस्तकं लिहिली, 1 PhD केली, 1 व्हाईस चान्सलर झाला. म्हणजे विचारवंत नव्हे. विचारवंताला पुढच्या 100 वर्षामध्ये काय होईल हे रानड्यांना माहिती होतं. आणि म्हणून 1893 साली जेव्हा पहिली प्रभात पट्टमला दंगल झाली तेव्हा हिंदू आणि मुसलमानांची जॉईंट सभा घ्यायला पाहिजे असं रानड्यांनी सांगितलं होतं. त्याने टिळकाने त्यांचं ऐकलं नाही. आम्हाला तुमचा रावसाहेब शब्द, तुमच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. आणि आज आपण ते पाहतो आहोत, प्रत्यक्षात आपण काय अनुभवत आहोत ते. तेव्हा खऱ्या अर्थाने साहित्य जर आपल्याला लोकांनी सिरियस जर घ्यायला पाहिजे असेल तर समाजामध्ये शासन संस्था जर चुकीची असेल तर शासनाला सांगायला पाहिजे यू आर रॉंग. समाज बदलण्याची एक हिंमत आणि सामर्थ्य साहित्यिकांच्यामध्ये असते. परंतु जे साहित्यिक आपल्या पदरात किंवा धोतरात किंवा सोग्यामध्ये काही ना काही पडेल म्हणून सरकारच्या दरवाजामध्ये रागेत उभे राहतात, ते साहित्यिक समाज बदलू शकत नाहीत. साहित्य बदलायचं असेल आणि साहित्य जर शस्त्रपूर्ण जर वापरायचं असेल तर तेवढी हिंमत पाहिजे आणि त्याचे परिणाम भोगण्याची ताकद पाहिजे. दोस्तोवस्कीची मी क्राईम अँड पनिशमेंट कादंबरी वाचली आणि मी अंतर्मनातून संपूर्णपणे असा हादरून गेलो. कारण त्या सगळ्या साहित्यिकांची पार्श्वभूमी आणि त्यांनी झारशाहीला केलेला विरोध आणि त्यांचा संबंध, त्यांचा सगळा आक्रमकपणा. हिंदी साहित्याचा सुद्धा माझ्यावर एक प्रचंड प्रभाव आहे, मराठी साहित्याचा आहे, संस्कृत साहित्याचा.
मला सांगायचा मुद्दा असा, साहित्य हे समाजाला घडवणारे एक प्रभावी ताकद आहे आणि तुमच्यासारखे रसिक श्रोते निःसंशयपणे अशा प्रकारच्या साहित्याचा सन्मान करतील अशी मी अपेक्षा करतो. सावंतांच्यासारखे अनेक सावंत निर्माण होत सातत्याने प्रक्रिया सुरू होऊ देत, लोकांनी एकत्र येणं, एकत्र बोलणं, याच्या पुढचं शासन भारतामध्ये अधिक कोर्सी होत जाणार. आयडिओलॉजिकली अधिक लिबर्टी, अधिक स्वातंत्र्य, अधिक फ्रीडम याचा ज्या पद्धतीने गेली 10 वर्ष कार्यक्रम सुरू आहे त्याच्यानिमित्ताने त्याच्यावर अधिक मर्यादा येणार. ते बरं असेल, वाईट असेल, काही असेल, परंतु कोणतीही शासन संस्था आणि कोणत्या राजकीय पक्ष असेल, जेव्हा मानवी स्वातंत्र्याची गळचेपी होईल तेव्हा समाजाने बंड करून उठलं पाहिजे आणि त्या बंडाला प्रवृत्त करणारं साहित्य हे खऱ्या अर्थाने साहित्य अशी एक माझ्यापुरती मी समजूत करून घेतो आणि तुम्हाला सगळ्या पूर्ण अत्यंत कृतज्ञतापणे धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या लोकांच्या पंक्तीमध्ये मी बसलो, त्यांना आपण उगाचच काहीतरी वाटतं, उगाचच काहीतरी वाटणं हे सुद्धा वाटणं असतं एक प्रकारचं. तेव्हा म्हणजे आता माझी त्यांच्या साहित्यातून थोडी ओळख आहे शोभण्यांची. किंवा आता श्रीखंड मगाशी जे बोलले ते म्हणाले की मी सामान्य वाचक आहे. मी हादरूनच गेलो, म्हणजे मला वाटलं आपण आता करायचं काय, बसायचं खाली जायचं. तेव्हा तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्याचे रसिक, जेव्हा जेव्हा मराठी साहित्याची सेवा करण्याची संधी मिळेल, ती कोणत्या प्रकारची असेल, व्यासपीठावरून किंवा व्यासपीठाच्या पलीकडे, तेव्हा त्याला तुम्ही प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सावंतांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि तुम्हाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून भाषण संपवतो. धन्यवाद. मंडळी, आपण वंदना प्रकाशन मुंबई संस्थापक डॉक्टर सुनील सावंत आयोजित साहित्यकला महोत्सवाच्या पहिल्या सत्रात इथं उपस्थितांची भाषणं, मान्यवरांची भाषणं, त्यांचा सत्कार सोहळा आपण इथे आनंदला. याच्यानंतरचं सत्र, जे दुसरं सत्र आहे, ते साधारण 10 ते 15 मिनटाच्या एका अवधीनंतर होणार आहे. मी 10 मिनटंच देते कारण वेळ थोडा पुढे चाललेला आहे. तर पहिलं सत्र इथं समाप्त झालेलं आहे. हां, एक विशेष सूचना की बाहेर गेल्यानंतर अल्पोपहाराची आणि चहाची व्यवस्था केलेली आहे, तर कृपया त्याचा आस्वाद घ्या आणि 15 मिनटात परत आसनस्थ व्हा.